हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तर मी आज तुम्हाला डायरेक्ट घेऊन आलेलो आहे माझ्या दुकानात. काल मी संध्याकाळी माझ्या 2 व्हीलर गाडीवर म्हणजे माझ्या स्टार सिटी गाडीवर 2 गोण्या कुरकुरे भरून आणलेले होलसेलच्या भावातून दुकानात विकण्यासाठी. इतकी बेकार हाल झाली, गाडी चालवता चालवता डायरेक्ट नाकाडोळ्यात एक झाली, इतकी खतरनाक. त्याच्यात बॅगीमध्ये फेप्स्या ठेवलेल्या होत्या, इथं पुढं मागून फॅक्चर ठेवलेलं होत्या, पुढे एक गोणी होती, त्याची पुढे एक गोणी होती, पुढचं काहीच दिसत नव्हतं एकदम कसं. आणि त्याच्यात अंधार, इतकं बेकार आणलेलं आहे ना मी, बापरे बापरे. संध्याकाळी डायरेक्ट आल्या आल्या जेवण केलं, डायरेक्ट झोपून घेतलेलं आहे मी. इतकं बेकार मानपाट सगळं एक झालं, सगळं दुखत होतं. तर मग आज मी आणलेले आहे कुरकुरे. आज नाही म्हणजे कालच मी कुरकुरे आणले होते. तर आज मी ना कुरकुरे लावणार आहे. पहिले इकडचे हे जे सगळे कुरकुरे ना सगळे मी ना काढणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी एकदम भारी सगळे कुरकुरे लावणार आहे. मी पूर्ण कुरकुऱ्याचा स्टॉक आणलेला आहे, आता तो सगळा लावणार आहे. आता हा 1 हफ्तापर्यंत जाईन, हा पूर्ण कुरकुऱ्याचा स्टॉक 1 हफ्त्यापर्यंत जाईन. आणि चॅनल पे बने रहो गाईज. हे बघा, याच्यात तर इतके कुरकुरे ना भाई, एकदम वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे तुम्हाला मी जे कुरकुरे तुटलेले असताना त्याच्यासाठी आम्ही हे वापरतो, स्टॅपलर आणि टाचमपिना. एकदम अशा पॅक करून द्यायचे, नंतर ना खाली इकडे तिकडे पडेल राहते, आपण विसरून जातो. मग ते कुरकुरे गिरायकांना देता पण नाही येत, आपण विसरून जातो. मग त्याच्यात मग ते खराब होऊन जातात, मग ते काही फायदा नाही होत. आणणाऱ्याचा पण फायदा नाही होत, घेणाऱ्याचा पण फायदा नाही होत, विकणाऱ्याचा पण फायदा नाही होत, फायदाच नाही होत त्याच्यात. मग त्याच्यापेक्षा थोडं आता दुकान येतात, थोडं डोकं तर लावलंच पाहिजे ना. त्या पहिले ना एवढे सगळे कुरकुरे ना, हे जे सगळे कुरकुरे पहिले काढून घेतो आणि मग लावणार कुरकुरे. आता इतकी कुरकुरे आणलेले ना, एवढ्या जागेत एवढे कुरकुरे पाचणार नाही. मग मी बघणार आता इकडे कुठं जागा असली, इकडं कुठं जागा असली तर मी आता ते लावून घेतो. पहिले मी तुम्हाला कुरकुरे दाखवता लावतो, ओके. आणि आज माझी मावशी पण येणार आहे, प्लस दादू पण येणार आहे, मावशीचा मुलगा. हे बघा, मी तुम्हाला बोललेलं आहे ना, हे जे जुने कुरकुरे आहे बघा. आता इथं पहिला हा शिवाचा आहे, त्याच्यानंतर कालीडा आहे, त्याच्यानंतर फुग्याचा कुरकुरा. म्हणजे असं स्टॅपलर पिना करून ठेवल्या ना, एकदम म्हणजे असं इकडं तिकडं नाही पडत कुरकुरे, त्याच्यामुळे मी बोलतो. सगळे पहिले गोणीतले सगळे कुरकुरे काढून घेतो आणि मग तुम्हाला एक 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 कुरकुरा दाखवतो. आता एवढे कुरकुरे आणलेले ना भाई, आता 1 हफ्ता डायरेक्ट टेन्शनच नाही, कुरकुरे आणायचं ताणच नाही राहणार. कारण की उन्हाळ्यात आहे ना, हे असे बर्फी म्हणा, हे काजू कतली, सोनपापडी, हे असं अजिबात नाही जात आणि ते खराब पण होऊन जातं. उन्हाळ्यात आहे ना फक्त पेप्स्या, सगळं थंड आयटम आणि कुरकुरे एवढेच जातं, बाकी उन्हाळ्यात काहीच नाही जात. त्यामुळे थोडं मग आम्ही पण आहे ना उन्हाळ्यात ह्याच वस्तू आणतो, दुसऱ्या वस्तू आणतच नाही. खराब होण्यापेक्षा काय फायदा ते आणून, बरोबर. आणि मग कसं एक खट्टी कुरकुरे आणले ना, नंतर ना तीनदा कुरकुरे आणता, काय सांगता येतं, त्यांचं दुकान बंद राहतं, उघडं राहतं. मी तुम्हाला दाखवतो कुरकुरे ना किती विचित्र पद्धतीने खाली पडलेले. एकच मिनिट. हे बघा काहीच, हेच ते कुरकुरे, एवढा मोठा स्टॉक. आता एवढा मोठा कुरकुऱ्याचा स्टॉक मला लावायचा. मी तुम्हाला सगळे कुरकुरे दाखवणार आहे, कोणते कोणते काय काय कुरकुरे येतात, ठीक आहे. ते सगळे कुरकुरे आणले ना, तर मग कोणता कुरकुरा कुठे लावायचा आहे ना, ते अच्छा डोक्याचा पूर्ण भाजीपाला होऊन जातो. कोणता कुरकुरा कुठं लावायचा, एवढे सगळे कुरकुरे आणले ना, तर मग कोणता कुरकुरा कुठं लावायचा समजतच नाही अजिबात. म्हणजे कोणता कुरकुरा असा एकदम असा ॲट्रॅक्टिव्ह दिसन, कुठं कसा दिसन लावलेला ते कळतच नाही अजिबात. त्याच्यामुळे मग आता माझ्या डोक्यात गणगण चालू आहे एवढे सगळे कुरकुरे पाहून, की नेमकी स्टार्टिंग कोणत्या कुरकुऱ्यापासून करू. तर आता पाहू, काहीतरी डोकं लावतो, काहीतरी जुगाड लावतो.
आता काही मी सगळ्यात कोपऱ्यात लावणारे चाऊमिनचा कुरकुरा, जो की पहिलेच होता, मी तो काही आणलेला नाही आहे. मी आता चिप्स लावतो. हा मी काल आणला होता आणि हा आधीच आहे. टेढेमेढेमध्ये 3 ते 4 प्रकार राहते, पण मी 3 प्रकारचे टेढेमेढे आणलेले. एक लाल, एक हिरवा, मसाल्याचा मिरचीचा, हा टोमॅटोचा आहे आणि हा तिखट मिरचीचा आहे. 3 कुरकुरे आता मी लावणार. आता आपण तुम्हाला दाखवतो आता मी कोणते कुरकुरे लावणार. हे भाईचा हे आणि हे. आता त्याच्यानंतर हे 2 कुरकुरे लावतो मी. कुरकुरा आहे ना, जो उलटा दिसत नाही सोबत आहे ना, हे भेटलं मी म्हणजे कस्टमरला द्यायचं सगळे भेटलेलं. आता मला नाही माहिती काय आहे. कलर करायचा आहे, कलर करायचा पेन आहे. पापड कुरकुरा ते खातो असं तोंडात टाकलं ना, एकदम असं झणका लागतं, नंतर इतकं भारी लागतं ना. आता ते आता ओके मित्रांनो, आता हा आहे तिखट पोंगा. तिखट पोंगा हा पण एकदम क्वालिटी आहे. गोपालचा आहे, याला बोलता मसाला पोंगा. त्याच्यानंतर ना आपण लावू फिक्का पोंगा. फिक्का याला बोलतात चटपट सॉल्टेड क्रंची पाईप. इथं लिहिलेलं आहे दिल से मांगो दिल से खाओ. त्याच्यानंतर सगळ्यात भारी आणि सगळ्यात बेस्ट आणि माझा आवडता कुरकुरा म्हणजे व्हील कुरकुरा. हे बघा व्हील कुरकुरा. तर याचा म्हणजे टेस्ट एकदम क्वालिटी राहतो आणि तसं पण हा बालाजीचा कुरकुरा. मग बालाजीचे कुरकुरे ते एकदम बेस्ट होता. ॲडव्हर्टाईजमेंट नाही करते मी, फक्त सांगतोय आमच्या दुकानात आहे ना, त्यामुळे सांगतो मी. ओके. आणि तसे पण मला आहे की ना बोलायचे, तसे पण खूप सारे जण म्हणतात की कुरकुरे खाल्ल्याने असं होतं तसं होतं, कुरकुरे फुसट माल राहतो, हे होतं ते होतं. मग एवढी कुरकुऱ्याला डिमांड कसं काय? एवढे सगळे त्यांना बोलताना कुरकुऱ्यांनी असं होतं तसं होतं, हे होतं ते होतं. अरे भाई, मोबाईल पण आपण बघत असलो ना तरी पण आपल्याला कुरकुरे खायला लागतातच. आपण कुरकुरे खातोच सगळेजण, एक नाही. जे बोलतात ना बड्या बड्या बाता करताना कुरकुऱ्यांनी असं होतं तसं होतं, हे होतं ते होतं, ते पण कुरकुरे खाता. कधी ना कधी ते कुरकुरे खातातच. ठीक आहे. मी पण खूप साऱ्या जणांना असं पाहिलं ज्यांच्या बड्या बड्या बाता राहत्या, नंतर ना ते पण कुरकुरे खातात. मग एवढं काही हे नाही. ठीक आहे, मला मान्य आहे कुरकुरे जास्त नाही खायचे, पण एक कुरकुरा खाल्ला ना काहीच नाही होत गाईस. ठीक आहे. जर कुरकुरे खायचेच नसते तर कुरकुऱ्याला एवढी डिमांडच नसते आली आणि आमच्या दुकानात मी विकायलाच नसते आणले आणि आमच्या गिरायकांनी घेतलेच नसते. बरोबर. तर कुरकुऱ्यांना खूप डिमांड असते. मी नवीन आणलेला आहे खूप दिवसानंतर. याला म्हणतात गिप्पी टॉर्नॅंगो फ्लॅमिंग चिली. वेगळाच कुरकुरा. म्हणजे शेव मुरमुरा. हे पण बालाजीचेच. याच्यामध्ये तिखट पण आहे आणि याच्यामध्ये फिक्का पण आहे. ठीक आहे. आपण काही खिचडी खात असलो, काही पण खात असलो, त्याला तुम्ही कुरकुरे खाऊ शकता. एकदम मस्त कुरकुरे राहत आहे. आणि आमच्या दुकानात सगळ्यात जास्त डिमांड म्हणलं ना तर ह्याच कुरकुऱ्याला. तर खूप जण हे कुरकुरे नेतात आणि हे बघा हे व्हील कुरकुरे नेतात खूप जण. भाजी पंजाबी तडका. शेंगदाण्याचा कुरकुरा आहे. हा मुगाच्या डाळीचा कुरकुरा आहे. फराळी कुरकुरा आहे. उपासाला जे खातात ना ते कुरकुरा. आता हे कुरकुरे कुठं लावू, कारण की हे बघा पूर्ण जागा भरलेली आहे. इकडं पण जागा नाही, इकडं पण जागा नाही. आता मला असं वाटतंय ना ह्या इथं लावू, या इथं इकडं कोपऱ्यात जी जागा आहे ना, एक मिनटं, कोपऱ्यात जी जागा आहे ना त्या तिथं लावणार आहे बाळ. हो आपण लावून तर बघतो आता काहीच लागतं का नाही. जर मी ठेवलेलं तर आहे. ह्या इथं कुरकुरे लावून दिलेले. आता काय माहीत काय होईल.
इथं कुरकुरे लावले म्हणून इकडचं काहीच नाही दिसत आहे. जाऊन दे, जे होईन ते. आता फायनली काही सगळे कुरकुरे लावून झालेले आणि बाकीचे जे कुरकुरे आता ते मी इथं ठेवून देणार आहे डायरेक्टली. म्हणजे डायरेक्ट गोणीत ठेवून देणार आहे. जेव्हा हे सगळे कुरकुरे संपन ना तेव्हा मी ते कुरकुरे लावणार आहे. आणि हे बघा, कुरकुऱ्यानी दुकान आहे ना एकदम भन्नाट भरतो. कुरकुरे असले ना दुकानाचे नाही का ते आपण बोलतो यहाँ पे ये रहा तो इसकी शान बढ़ जाती, यहाँ पे वो रहा तो उसकी शान बढ़ जाती. तसं आमच्या दुकानात जर कुरकुरे असला ना तर आमच्या दुकानाची एकदम शान वाढून जाते. आमचं दुकान एकदम चकचकीत आणि चकमकीत दिसतं. चकचकीत आणि चकमकीत एकदम भारी दिसतं आमचं दुकान, एकदम भारी दिसतं. आणि कुरकुरे पाहून तोंडाला पाणी येतं, पण आता कुरकुरे खायचे नाही. थोडा घसा असलेला जेव्हा घसा क्लिअर होईल तेव्हा कुरकुरे खाईन. जास्त कुरकुरे खायचे नाही, थोडेच खायचे, 1-2 खायचे, पण जास्त कुरकुरे खायचे नाही. जास्त कुरकुरे खाल्ले ना, कारण की कुरकुरे तेलकट असतं गाईस, कुरकुरे जास्त खायचे नाही. ठीक आहे, थँक्यू. तर गाईस, तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्लॉग नाही, हा फक्त माझ्या दुकानाचा तुम्हाला एक टूर दिलेला आहे. मी जे कुरकुरे आणले मी ते लावले ते तुम्हाला सांगितले. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे कुरकुरे आवडले असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. सो बाय बाय गाईस.